नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर पहा आजची तारीख मित्रांनो 12 एप्रिल 2024 आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल 130 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये शिपाई, बॅट्समन, कारागृह चालक, त्याचबरोबर SRPF या सर्व याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. 130 प्लस घटकाची माहिती. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारे डेली अपडेट तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, CP मुंबई आहे. तर CP मुंबई या ठिकाणी 1,50,000 प्लस किंवा 1,40,000 प्लस अर्ज या ठिकाणी मित्रांनो आलेले आहे. त्यानंतर मुंबई चालकला 62,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. नवी मुंबई शिपाई या ठिकाणी 19,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर शिपाईला 9,100 प्लस अर्ज आलेले आहे. धाराशिव चालकला 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर शिपाई चालक पुणेला 13,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. SRPF 19 अहमदनगर, तर या ठिकाणी मित्रांनो 1,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. मुंबई बॅट्समनला 6,600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर शहरला 58,200 प्लस अर्ज आलेले आहे. आणि SP सातारा या ठिकाणी 3,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SP बीडला 4,740 प्लस अर्ज आलेले आहे. आणि छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह या ठिकाणी 46,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 5 दौंडला 8,300 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मुंबई बॅट्समनला 5,120 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर सिटीला 23,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP रायगडला 16,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पुणे कारागृह या ठिकाणी 64,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर यवतमाळला 2,810 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP जळगावला 5,400 प्लस अर्ज आलेले आहे. आणि SP गोंदियाला 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. तर या ठिकाणी जवळपास 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. CP नाशिकला 11,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. त्यानंतर पालघर SPला 1,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह तर 79,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर SRPF जालन्याला 18,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. आणि पुणे ग्रामीणला 33,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर बीड शिपाई आहे, तर या ठिकाणी 10,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर शिपाईला 7,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर कोल्हापूर चालकला 4,100 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 10 सोलापूरला 20,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. आणि SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, तर या ठिकाणी 7,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण बॅट्समन आहे, तर या ठिकाणी 1,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF कोल्हापूरला 14,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सोलापूर शहर आहे, तर या ठिकाणी 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. अमरावती ग्रामीणला 22,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 22,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. रायगड चालकला 6,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नाशिक शिपाई या ठिकाणी 10,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर बुलढाणा शिपाई तुम्ही बघू शकता 6,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रायगड बॅट्समन आहे, तर या ठिकाणी 6,300 प्लस अर्ज आलेले आहे. रत्नागिरी शिपाई या ठिकाणी मित्रांनो 11,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता SRPF अमरावती SRPF गट क्रमांक 9 अमरावतीला 22,600 प्लस क्रॉस झालेले आहे. त्यानंतर चालक ठाणे ग्रामीणला 2,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, तर या ठिकाणी मित्रांनो 13,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. नागपूर कारागृह या ठिकाणी 47,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार शिपाई या ठिकाणी बघू शकता 13,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे.
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या हे वाढत आहे मिनिटे किंवा घंटे आणि CP मुंबईला सर्वात जास्त फॉर्मची संख्या वाढत आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी 11 एप्रिल किंवा 12 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर त्याच विद्यार्थ्यांनी मित्रांनो तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुमचा टोकन क्रमांक मित्रांनो सांगा विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर तुमचा जिल्हा त्या ठिकाणी टाका. ठीक आहे, फक्त तुम्ही करू काहीच नका. ज्या विद्यार्थ्यांनी 12 एप्रिलला फॉर्म भरला असेल, ज्या मुलांनी 12 एप्रिल किंवा 11 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर त्याच विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या खाली मित्रांनो कमेंट करा आणि तुमचं त्या कमेंटमध्ये टोकन क्रमांक आणि तुमचं जिल्ह्याचं नाव टाका, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्यापासून मित्रांनो पोहोचणार आहे. ठीक आहे, आणि जास्त विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. तर पहा, सिंधुदुर्ग बॅट्समनला 400+ अर्ज फक्त आलेले आहे. पुणे कारागृह या ठिकाणी 56,200+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF 14 छत्रपती संभाजीनगर 8,400+ अर्ज. SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 32,700+ अर्ज. धाराशिव शिपाई या ठिकाणी 5,400+ अर्ज आलेले आहे. बीड बॅट्समन या ठिकाणी 600+ अर्ज आलेले आणि SRPF गट क्रमांक 6 धुळेला 19,400+ अर्ज. SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई 22,200+ अर्ज. रायगड शिपाई या ठिकाणी 20,900+ अर्ज आलेले आहे आणि SRPF गट क्रमांक 2 पुणेला 27,900+ अर्ज आलेले आहे. नागपूर ग्रामीणला 12,100+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर जालना शिपाईला 7,600+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. रत्नागिरी बॅट्समनला 920+ अर्ज आतापर्यंत फक्त आलेले आहे. पालघर शिपाई या ठिकाणी 1,500+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सिंधुदुर्ग शिपाई या ठिकाणी 8,800+ अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लातूर शिपाई तुम्ही बघू शकता 6,200+ अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर परभणी शिपाई या ठिकाणी बघू शकता 6,900+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर चंद्रपूर शिपाईला 15,600+ अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लातूर बॅट्समन आहे, तर लातूर बॅट्समनला 800+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. मुंबई रेल्वे चालकला 3,200+ अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो. वर्धा शिपाई या ठिकाणी 2,700+ अर्ज आलेले आहे. गोंदिया या ठिकाणी 15,100+ अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया 15,500+ क्रॉस या ठिकाणी झाले. यवतमाळ चालकला 6,700+ अर्ज आलेले आहे. अमरावती चालकला 4,000+ अर्ज आलेले आणि अकोला शिपाई या ठिकाणी 13,400+ अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर भंडारा शिपाई या ठिकाणी 5,800+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा, SRPF गट क्रमांक 1 पुणेला 23,300+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सातारा चालकला 3,500+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे शहर शिपाईला 32,900+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीणला 2,100+ अर्ज आलेले आहे. मीरा भाईंदर या ठिकाणी 20,600+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सोलापूर चालकला 630+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. यवतमाळ शिपाईला 6,912+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नांदेड शिपाईला 12,300+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर चालकला 3,900+ अर्ज आले आहे. पिंपरी चिंचवड 16,200+ अर्ज. संभाजीनगर कारागृह 56,000+ अर्ज. परभणी चालकला 5,700+ अर्ज. पुणे रेल्वे चालक 3,600+ अर्ज. त्यानंतर सातारा शिपाई या ठिकाणी 4,600+ अर्ज आणि ठाणे बॅट्समनला 6,040+ अर्ज. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती. आजपर्यंत कुठे किती अर्ज आले 12 एप्रिलपर्यंत 130 घटकाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.